आम्ही सर्वजण 1999 मानेबाबा विद्यालय दहावीचे विद्यार्थी आमचे शिक्षण शालेय शिक्षण ह्या पूर्ण मानेबाबा विद्यालयात झालेले. तर यामध्ये ह्या वडाच्या झाडाखाली पण आम्ही शिकलो. पण या ठिकाणी खाली ऊन असेल पाऊस असेल अशा परिस्थितीमध्ये आमचं या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे आणि खूप आमच्या बॅचमध्ये विद्यार्थी घडले गेले. इथं शिक्षण झालं, मंदिरामध्ये झालं. तुम्ही पाहिलं असेल की मंदिरामध्ये आम्ही दाखवले कुठं आम्ही शिक्षण झालं ती. अशा उघड्यावरती शिक्षण झालं आणि अशी प्रगती झाली. आमच्या बॅचमधली मुलं त्याच्या प्रयत्नानं पुढे चालून डॉक्टर, इंजिनियर, वकील, अधिकारी, राजकारणी असतील असे बरेच झाले. आमचे सभापती साहेब सुद्धा आमच्याच बॅचमध्ये होते. तसेच अमरबाई मोरे उद्योगपती हे सुद्धा आमच्याच बॅचमध्ये घडलेले आहेत. आमचे डॉक्टर साहेब आज या भागामध्ये खूप समाजसेवा करतात इथं. असे बरेचसे आमचे विद्यार्थी याच झाडाखाली घडले गेले. या झाडाखाली घडलो. तसेच आम्ही ह्या मारुतीच्या मंदिरात सुद्धा घडलो होतं. या मंदिरात पण काही दिवस आम्ही शिक्षण घेतलं. काही दिवस वर्ग आमचे इथं भरले आणि ते मोठं वडाचं झाड आहे तिथं आम्ही बऱ्यापैकी आमचे खेळाचे तास व्हायचे आणि पीटीचे तास व्हायचे. इथं शाळा किती सालाला हे झाली? 1989 ची स्थापना शाळेची. शाळा विना अनुदानित होती. विना अनुदानित असल्यामुळं शिक्षकांना सगळे म्हणजे असे पूर्ण असे बिना पगारीवरती शिक्षकांनी पण शिकवलेले 5-7 वर्षाच्या 7 वर्षापर्यंत. तुमचा जो वर्ग होता शिक्षण पण असं त्यांनी शिकवले. म्हणजे पगार नसताना पण त्यांनी शिक्षकांनी पण खूप शाळेसाठी कष्ट घेतलेले. तिथं जुन्या काळातल्या चावडीच्या 2-3 रूम होत्या. त्याच्यात आम्ही 9वी-10वीचं शिक्षण ह्या चावडीच्या रूम मध्ये घेतलं. त्याची पडझड झाली काळानुसार. तिथं आम्ही 9वी-10वीचं शिक्षण एक माळवदाच्या खोल्या होत्या 4-5. तुमच्या वर्गातला जो स्टाफ होता तो किती बॅच होता विद्यार्थ्यांचा? 63. मुली 17 होते आणि मुलं 53-54 होते. आणि आम्हाला यातून एक गोष्ट मिळाली की आमचं शिक्षण जे मंदिरामध्ये झालं त्यात एक आम्हाला असा एवढा फायदा झाला की आमच्या बॅचमध्ये अशी मुलं घडली गेली, संस्कार असे झाले त्याच्यामुळे की आमच्या इथला आज एवढी मुलं असताना 63ची बॅच असताना एकही विद्यार्थी व्यसनी नाही. हा एक त्यातला सर्वात मोठा गुण आम्हाला त्यात मिळालेला आहे. आणि बऱ्यापैकीच म्हणजे मुलं असे की स्वतःच्या पायावर उभा आहेत, कुठंतरी काहीतरी करतात. असं म्हणजे कुठं नाही काय असं करायची इच्छा नाही. प्रत्येक मुलगा काही ना काही उद्योगात म्हणजे आपापल्या क्षेत्रात वेगवेगळे क्षेत्र. 10वीचा वर्ग चालू असताना रात्रीची शाळा होती. त्यावेळेस तिथं एक हातपंप होता. त्या हातपंपावर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला सगळेजण गोळ्या मिळाने डबे खायचो आणि तिथं हातपंपावर आम्ही सगळेजण मस्त मजेत हात धुवून तिथं पाणी करून मस्ती करून डबे साफ करून परत आम्ही येऊन अभ्यासाला बसायचो. ठराविक 10-15 वर्षाच्या काळानंतर ह्या शाळेचं स्थलांतर करण्यात आलं आणि ती शाळा थोड्याशा अंतरावर नवीन ठिकाणी व्यवस्थित शाळा डेव्हलप होऊन त्याचं रूपांतर करण्यात आलेलं आहे. शाळेचं नाव काय होतं? शाळेचं नाव माणिकबाबा विद्यालय शिळगाव शाळेचं नाव होतं. त्या शाळेत आम्ही सर्वजण घडलेलो आहेत. आमच्या वेळेस आता खूप बदल झालेला आहे. त्यावेळेस अशी परिस्थिती पण आज खूप शाळेमध्ये सुधारणा झाली. सुंदर बिल्डिंग झाली, वृक्षारोपण झालेलं आहे, खेळासाठी मोठं ग्राउंड आहे आणि त्यातमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी जे आहेत त्यात राज्य लेवलपर्यंत कला, क्रीडा, वाणिज्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून खूप मुलं पुढे गेलेले आहेत. आता जी ही दोन शाळा आहे तर किती अंतर वाटता जी शाळा आहे? 300-400 मीटर. 300-400 मीटर वरती तिथं स्थलांतर झालेले. काही इमारत वगैरे तिथं इमारतीत बांधकाम झालेलं आहे. तिथं बांधकाम झालेलं आहे. अजून इमारतीचं अजून नवीन बांधकाम पण असं होतंय शाळेचं. तिथं 12वी पर्यंत तिथं शाळेचं म्हणजे काम चालू आहे. 5वी ते 12वी पर्यंत मुलं शिकतात तिथं आणि बऱ्यापैकी विद्यार्थी आता सध्या जवळजवळ परांडा तालुक्यातील शेळगाव आपल्या ग्रामीण भागात विद्यार्थी बऱ्यापैकी शेळगावमध्ये आहेत. 700 ते 800 विद्यार्थी येतात. खेडेपाड्यातून येतात. खेडेपाड्यातून पांढरेवाडी, तुतरी असे बऱ्याच ठिकाणी, काळेवाडी 10-12 किलोमीटरवर अंतरावरून आता इथं शाळेसाठी येतात विद्यार्थी.